काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी पोटदुखीच्या ब्राह्मणाच्या, ज्याला अन्नवैरी होतो, त्याला जेवाला घालूनच अमृत दृष्टीने त्याची व्याधी घालवली आणि ज्याच्याकडे पूजा घ्यायला सद्गुरु गेले होते, ज्याच्या घरी त्या ब्राह्मणाने भोजन केलं आणि त्याची पोटदुखी कायमची गेली, ते सायनदेव म्हणजे सिद्ध ज्या नामधारकाला हे सगळं गुरुचरित्र सांगतोय, त्याच्या वंशातले मूळ त्या सायनदेव यवनाकडे कामाला होता आणि यवन हा ब्राह्मण द्वेष्टा आणि तो नेहमी ब्राह्मणांना ताडण करायचा, ब्राह्मणांची द्वेष करायचा। तेव्हा सद्गुरु सांगतात सायनदेवाला, सायनदेव त्या वासरगावचा अधिकारी होता, तो म्हणतो मला आता त्या यवन राजाने बोलवलाय, मला भीती वाटते आहे। तेव्हा सद्गुरु सांगतात तू जा, तो तुला काहीही करणार नाही, तो तुला परत इकडे पाठवेल, तू येईपर्यंत मी आहे असं म्हणून काल आपण बघितलं सायनदेव तिथे गेला। प्रथम त्याला बघितल्यानंतर तो यवन कोपला आणि त्याच्या घरामध्ये गेल्यानंतर त्या यवनाला काय विचित्र घडलं, पुन्हा तो बाहेर आला आणि सायनदेवाला नमस्कार करून त्याचा सत्कार करून त्याला सांगितलं तुम्ही कशाला आलात, तुम्ही जा, तुम्ही जा। सायनदेवाला अत्यानंद झालाय आणि त्या सायनदेव धावत, त्याला जी भीती होती ती सगळी गेली। यवनाने आपला सत्कार केला आणि आपल्याला आनंदाने परत जा म्हणून सांगितलं। म्हणून सायनदेव हे ज्या सद्गुरूंच्या कृपेमुळे घडलं, ज्या नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांमुळे घडलं, त्यांच्या दर्शनाकरता तो पुन्हा त्या गंगा तीरावर आला। सद्गुरूंचे पाय धरले, सद्गुरूंना बघितल्यानंतर त्यांना नमस्कार केला, त्यांचे पाय धरले, त्यांचं प्रचंड स्तुती केली आणि घडलेला यवनाच्या तिथे घडलेला सर्व वृत्तांत सद्गुरूंना सांगितला। मुळात ज्यांच्या कृपेने, ज्यांच्या आशीर्वादाने हे घडलं त्यांना हे सगळं माहीत होतं, पण मानुषी स्वभाव अत्यानंद झालेला म्हणून त्यांनी सर्व सद्गुरूंना सांगितलं। सद्गुरू आनंदाने म्हणतायत, त्याला आश्वासन देतात की आता आम्ही दक्षिणेकडे जाणार आहोत, आम्हाला प्रत्येक स्थानावरची तीर्थयात्रा करायची आहे, प्रत्येक क्षेत्राला जायचं आहे। हे सद्गुरूंचं बोलणं ऐकल्यानंतर सायनदेव आता हात जोडून म्हणतोय बस, आता तुमचं चरण सोडून मी कुठेही जाणार नाही, तुमच्या बरोबरच मी येईन। नको ती यौवनाची चाकरी, नको हा संसार, आता मला फक्त तुमच्या चरणापाशीच राहायचं आहे असं सायनदेव सांगतो की
सद्गुरू बस झाला, आता तुमचे चरण सोडून मी कुठेही जाणार नाही. ऐकोन श्री गुरुचे वचन, विनवी तसे कर जोडून, न विसंबे आता तुमचे चरण. आपण येईन समागमे, मी तुमच्या बरोबर येणार. आता मला माहित नाही, मला आता त्या यौवनाची चाकरी करायची नाही. तुमच्या चरणा व्यतिरिक्त मला काहीही नको. तुमचे चरण विरण देखा, राहो न शके क्षण. आता तुमचं चरण सोडून मी एक क्षणही राहू शकत नाही. संसार सागरामध्ये तू कृपा सिंधू आहेस, तारणारा आहेस. आणि या संसार सागरातनं उद्धार करण्याकरता जशी गंगा भूमंडळावर आली, तसे स्वामी तुम्ही आमच्या करता तुमच्या दर्शनाने आमचा उद्धार होतोय. त्यामुळे आता मला काहीही नको. मी आता तुमचं चरण सोडून जाणार नाही. मी तुमच्या बरोबरच येणार. अहो, तुमची ख्याती काय आहे? तुम्ही भक्तवत्सल आहात. मी बघितलं ना, मी बघितलं. त्या कुक्षिवथेचा ब्राह्मणाचा एवढ्या दिवसांची व्याधी ती बरी केली. जो ब्राह्मण द्वेष्टा असा यवन होता, तो माझ्या पायावर लोटांगण घेतलं त्यांनी. हे सगळं तुम्ही केलं. तुम्ही भक्तवत्सल आहात. आणि मग जे भक्तवत्सल आहे, यांना सोडण्याची कुठली नीती असू शकेल? मी तुमच्या बरोबर नक्की येणार हे ठरलं. आणि म्हणून सद्गुरूंच्या चरणावर तुमच्या पूर्वजांनी डोकं ठेवलं, असं सिद्ध नामधारकाला सांगतोय. अतिशय भावभक्तीने सद्गुरूंना नमस्कार करतोय. त्यावेळेस सद्गुरू म्हणतात, नाही नाही सायन देवा, अरे आता फक्त आम्हाला जायचंय. दक्षिणेकडे जी तीर्थ आहेत ती करायची आहे. संवत्सरी पंचदेशी 15 वर्षानंतर पुनरपी तुम्हा दर्शन देणे, तुम्हाला पुन्हा दर्शन देऊ आम्ही. ज्याप्रमाणे त्यांनी घर सोडताना, कारंजा सोडताना आई वडिलांना सांगितलं होतं 30 वर्षांनी तुम्हाला परत दर्शन देईन, त्याचप्रमाणे आता सायन देवाला सांगतायत. संवत्सरी पंचदशी 15 वर्षानंतर तुम्हाला पुन्हा दर्शन देऊ. पण आत्ता आम्हाला जायचंय, कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिण. अहो, ज्याप्रमाणे तुम्ही लोक आहात, तुम्ही भक्तजन आहात, त्याचप्रमाणे दक्षिणेच्या तीर्थावर असे अनेक भक्तजन आहेत. त्यांना अनुग्रह देण्याकरता आम्हाला जाणं भाग आहे. पण काळजी करू नका, 15 वर्षानंतर मी तुम्हाला दर्शन देणार आहे. आणि नुसतं दर्शनच नाही, काय सांगतायत, अजून गाणगापूर माहीत नाही आहे, गाणगापूरला गेलेले नाहीत. पण गाणगापूर विषयी पहिला शब्द दिला आहे त्या आपल्या बहिणीला रत्नाईला, की तुला ज्यावेळेस कुष्ठ होईल त्यावेळेस पापविनाशिनी तीर्थावर जा, मी तिथे तुला भेटेन. आता इथे दुसरा शब्द देत आहेत, आम्ही तुमचे गावा समीप, तुमच्या गावाच्या जवळच तिथेच राहू आम्ही. आणि त्यावेळेस तुम्ही तुमच्या मुला बाळांसहित, तुमच्या सगळ्या परिवारासहित मला भेटायला या. यांनी आधी सांगितलं होतं माझं मूळ स्थान कडगंजी आहे. आणि आता सद्गुरूंनी त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या गावाजवळच राहणार आहोत. कडगंजीच्या जवळच गाणगापूर आहे.
आम्ही तुमच्या गावाच्या जवळच राहणार आहोत आणि तिथे ज्यावेळेस येऊ त्यावेळेस तुम्ही तुमचे इष्ट मित्र पुत्र सगळे आमच्या भेटीला या. मनामध्ये कुठल्याही प्रकारची चिंता करू नका. तुमची सगळी दुःख आहे, तुमची सगळी संकट, तुमचे सगळे त्रास निघून गेले असं म्हणून सद्गुरूंनी त्यांच्या सायन देवाच्या म्हणजे तुमच्या पूर्वजांच्या डोक्यावर हात ठेवला आणि अशा प्रकारे सायन देवाला समजवून जो तयार झाला होता सद्गुरूंच्या बरोबर निघण्याकरता त्याला समजवून त्याला विश्वास देऊन त्याला शब्द देऊन आम्ही तुम्हाला परत भेटू, तुमच्या गावा शेजारीच राहायला येऊ, तिथे तुम्ही मला सगळे भेटायला या, पण आत्ता मात्र मला एकट्याला जाऊ द्या, आत्ता तुम्ही माझ्या बरोबर येऊ नका. ऐसे परिसंतोषुनी असा आनंदाने सद्गुरू निघाले तेथोनी. सद्गुरू तिथून निघाले. कुठे आले? आले आरोग्य भवनी. कुठे? वैजनाथ. वैजनाथला आले आहेत. समस्त शिष्यांसमवेत सगळ्या शिष्यांबरोबर अनेक तीर्थ पाहत 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 सद्गुरू वैजनाथला आले आहेत. वैजनाथ हे प्रख्यात आहे आणि तिथे राहिले गुप्त रूपे. वैजनाथला सद्गुरू गुप्त रूपाने राहिले, कारण प्रगट झाले तर लोक त्यांच्या मागे लागतात, सद्गुरूंना त्रास देतात. नामधारक विनवी सिद्धासी. हे ऐकल्यानंतर नामधारक सिद्धाला विनंती करतो, अहो ते जर लोकांना अनुग्रह देण्याकरता लोकांच्या कल्याणाकरता तीर्थ हिंडतायत, मग गुप्त होण्याचं कारण काय? आणि मग ते गुप्त झाले तर त्यांच्या बरोबर जो अनेक शिष्य परिवार होता त्या शिष्य परिवाराचं काय केलं? नामधारक विनवी सिद्धासी. काय कारण गुप्त राहावयासी? होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले. अहो तुम्ही गुप्त झाले असं म्हणतात, माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतोय की जर हे लोकानुग्रह करण्याकरता बाहेर पडलेले आहेत, तीर्थ हिंडतायत, तर गुप्त राहायचं कारण काय? बर गुप्त राहिले तर राहिले, एकटे गुप्त राहिले ना. मग त्यांच्या बरोबर जो शिष्य परिवार होता त्या शिष्य परिवाराचं काय झालं? ते शिष्य कुठे गेले? असा नामधारकांनी सिद्धाला प्रश्न विचारला. नामधारकांनी असा प्रश्न विचारल्यानंतर सिद्ध सांगतायत, हे नामधारका, धन्य रे धन्य तुझा प्रश्न. खरोखर तुझी भक्ती ही गुरुचरणी लीन झाली आहे हे याच्यातनं कळतंय. तू मला जसजसं विचारतोय ना, सुरुवातीपासून तू मला जसजसे प्रश्न विचारतोय तसतसं सांगण्याकरता मला सुद्धा मनातनं आनंद होतोय. आता गुप्त राहण्याकरता कारण काय? तर सिद्ध सांगतो, महिमा प्रकट झाली बहुत, तेने भजती लोक अमित, काम्यार्थ व्हावे म्हणून समस्त, श्री गुरूंच्या दर्शना येती. अरे काय गुप्त राहण्याचं कारण काय माहिती का? सद्गुरूंचा महिमा सगळ्यांना कळला. सद्गुरूंची महती दूरवर पसरली. त्यामुळे लोक आपल्या इच्छा पूर्ण करण्याकरता, आपल्या मनोकामना पूर्ण करण्याकरता स्वार्थानी मतलबानी भरपूर लोक यायचे सद्गुरूंच्या दर्शनाकरता. बर यातले भक्त कमी,
फक्त आपलं काम व्हावं, आपली इच्छा पूर्ण व्हावी, आपण संकटातनं मुक्त व्हावं. उद्धार बिद्धार हा नंतरचा भाग आहे. पण सध्या या संसार सागरामध्ये मला जो त्रास आहे, मला जो संकट आहे, भौतिक सुखापासून जो मी वंचित आहे, या सगळ्यातनं सद्गुरूंनी आम्हाला मुक्त करावं. याकरता म्हणजे इच्छा धरून सद्गुरूंच्या दर्शनाला येत होते. साधू होते, असाधू होते. असाधू म्हणजे संधी साधू, धूर्त होते. साधू, असाधू, धूर्त सकळी असे सगळेजण सद्गुरूंच्या जवळ येते आणि सगळेजण आम्ही तुमचे शिष्य होतो, आम्ही तुमचे शिष्य होतो, आम्हाला अनुग्रह द्या, आम्हाला गुरुमंत्र द्या. कारण काय? तर आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या फक्त. त्यामुळे या सगळ्यांपासून दूर होण्याकरता सद्गुरू गुप्त राहत होते. पूर्वी माहितीये का, भार्गवरामाचा अवतार झाला, त्यांनी ही पृथ्वी निक्षत्र केली, विप्रांना राज्य दिली आणि पुन्हा तपाला गेला. आणि तरीही लोकांच्या इच्छा संपत नाही. या कारणे विप्रासी कांक्षा न सुटे परियसी उपगोरी भार्गव राम देखा. अरे भार्गव रामाच्या बाबतीत सुद्धा हेच घडलं होतं आणि म्हणून तो सागराचा मधोमध गेला आणि तिथे गुप्त राहिला. तसंच सद्गुरू काही कारणाकरता, काही दिवसाकरता गुप्त राहिले. सगळे लोक वर मागायला येतील, त्रास द्यायला येतील, नाना प्रकारचे त्रास काढण्याकरता येतील. म्हणून भगवान सद्गुरू नरसिंह सरस्वती गुप्त राहिले. म्हणून वैद्यनाथला गुरु गुप्त राहिले आणि सगळ्या शिष्यांना बोलवलं आणि त्यांना निरोप दिला. काय सांगितलं त्यांना? आता हे गुप्त राहणार आहे. नामधारकांनी प्रश्न विचारलाय की हे गुप्त राहिल्यावर शिष्यांचं काय झालं? मग सिद्ध सांगतोय की सगळ्या शिष्यांना त्यांनी बोलवलं. सकळ शिष्या बोलावणी निरोप देती नरसिंह मुनी. सगळ्या शिष्यांना बोलून आमचे सद्गुरू सगळ्या शिष्यांना सांगतात, एक काम करा तुम्ही, आता तुम्ही सगळेजण सगळी तीर्थयात्रा करा आणि मग मला श्रीशैल्य पर्वताला भेटा. का? आता ही सुद्धा फार पुढची घटना घडणार आहे. ते म्हणजे सद्गुरू गुप्त रूप होणार आहेत, कर्दळी वनात जाणार आहेत. म्हणून अंतकाळी म्हणा किंवा गुप्त होण्याच्या आधी म्हणा, या सगळ्यांना दर्शन देण्याकरता श्रीशैल्याला आपली भेट होईल असं सांगितलं आहे. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी तीर्थयात्रा करत हिंडायचं आहे, एका ठिकाणी थांबायचं नाही. सगळ्या प्रकारची तीर्थयात्रा करायची आणि माझ्या भेटी करता श्रीशैल्याला यायचं. सकळ शिष्या बोलावणी निरोप देती नरसिंह मुनी. समस्त तीर्थ आचरोनी यावे भेटी श्रीशैल्या. सगळी तीर्थ करून श्रीशैल्याला मला भेटायला या. तेव्हा शिष्य म्हणतात, अहो सद्गुरू काय झालं? त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं आणि विचारलं, महाराज गुरुवर्य काय झालं? आमचं काय चुकलं?
का आमची उपेक्षा करताय, का आम्हाला जा सांगताय, का आम्हाला सोडताय? अहो, तुमच्या दर्शनापेक्षा कुठलंही तीर्थ महत्वाचं नाही. तुमचे दर्शन मात्रेशी, अहो तुमच्या दर्शनानेच समस्त तीर्थ आम्हाची, सगळे तीर्थ आम्हाला तुमच्या चरणामध्ये आहेत. मग आम्ही का ठिकाणी ठिकाणी जावं, का अनेक तीर्थक्षेत्र फिरावी? अहो, जिथे तुमचं चरण हेच आमचं तीर्थक्षेत्र आहे, मग आम्ही अन्य तीर्थक्षेत्रामध्ये का फिरावं? समस्त तीर्थ श्री गुरुचरणी असं आम्ही नाही बोलत. कोण बोलतंय? समस्त तीर्थ गुरुचरणी ऐसे बोलती वेदवाणी. वेदांची सुद्धा वाणी, वेदांचं सुद्धा सांगणं असं आहे की सगळी तीर्थ ही गुरूंच्या चरणावर आहेत. बर, वेदच नाही, शास्त्रही, शास्त्रामध्ये सुद्धा त्याचं विवरण आहे. म्हणजे 16 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, सगळ्या ठिकाणी हेच सांगितलं आहे की गुरुचरणामध्ये सगळी तीर्थ सामावलेली आहेत. मग असं असताना तुमचं चरण सोडून आम्ही काय इतरत्र जावं? अहो, समोर राशी पडलेली असताना रानोरान का भटकावं? अहो, कल्पवृक्षाला सोडून कोणी जाईल का? तुम्ही म्हणजे कल्पवृक्ष आहात. सगळे शिष्य सद्गुरू नृसिंह सरस्वतींची स्तुती करतायत. अहो, तुम्ही म्हणजे कल्पवृक्ष आहात. आम्ही तुमच्याशिवाय कुठे जाणार? त्यावेळेस सद्गुरू सांगतात, बरोबर आहे, तुमचं म्हणणं पटतं. सद्गुरू चरण हे सर्व तीर्थयात्रेपेक्षा मोठं आहे, मान्य आहे. तुम्ही माझी जी स्तुती केली हे सगळं मला मान्य आहे, पण तुम्ही संन्यासी आहात. श्री गुरु म्हणती संन्यासी, तुम्ही आश्रमी संन्यासी, तुम्ही संन्यास आश्रम स्वीकारलेला आहे. तुम्ही गृहस्थी नाही, तुम्ही वानप्रस्थी नाही, तुम्ही संन्यासी आहात. आणि मग संन्यास आश्रमाच्या नियमाप्रमाणे एका ठिकाणी 5 दिवसाच्या वर राहू नये असं संन्यास आश्रम सांगतो. श्री गुरु म्हणती संन्यासी, तुम्ही आश्रमी संन्यासी राहू नये 5 दिवशी एके ठाई वास, एकाच ठिकाणी 5 दिवसाच्या वर राहू नये असं संन्यास आश्रम सांगितलं. अहो, तुम्ही चतुर्थ आश्रमाचा स्वीकार केला आहे, त्यामुळे चतुर्थ आश्रम घेतल्यानंतर आचारावी तीर्थे भुवनी, सगळ्या तीर्थांना जावं, तेने मनी स्थिर होऊनी, मग सगळ्या तीर्थांना जाऊन आल्यावर मन स्थिर करावं आणि मग एका ठिकाणी राहावं. आता नाही, आता प्रथमतः तुम्ही सगळी तीर्थयात्रा करावी, सगळ्या तीर्थांना जावं, आपलं मन स्थिर करावं आणि मग एका ठिकाणी राहावं. चतुर्थ आश्रम घेऊन 4था आश्रम घेतलाय तुम्ही. आचरावी तीर्थे भुवन, या भूतलावावर जितकी तीर्थ आहेत तितक्या तीर्थांना जावं, तेने मनी स्थिर होऊनी, त्यामुळे मन स्थिर होतं आणि मग राहावे एका स्थानी. मन स्थिर करून मग एका स्थानावर राहावं. विशेष वाक्य आमचे ऐका, माझं एक प्रामाणिक मत ऐका. अंगीकारणे धर्माधिकार. तीर्थ हिंडायची आहेत, पण धर्मानुसार, संन्यास आश्रमानुसार. विशेष वाक्य आमचे ऐक, अंगीकारणे धर्माधिक
सर्वात जास्त धर्माचं पालन करायचं आणि मग तीर्थ हिंडायचे सकळ, आणि ती सगळी हिंडल्यानंतर माझ्यापाशी या, हा गुरुचा आदेश या समस्त शिष्यांना झाला. बर केव्हा या? श्रीशैल्य पर्वतावर या असं सांगितलंय, सगळी तीर्थ हिंडून या असं सांगितलंय, तेव्हा मी तुम्हाला भेटेन असं सांगितलंय. पण केव्हा? बहुधान्य नाम संवत्सराशी, ज्या वर्षी बहुधान्य नावाचं संवत्सर असेल. महाराजांनी गुप्त होण्याचा दिवस अशा पद्धतीने सुरुवातीलाच जाहीर केलाय. फक्त हे सांगतात की बहुधान्य नाम संवत्सर असेल त्यावेळेस श्रीशैल्य पर्वतावर मी असेल आणि तेथे तुम्ही आम्हाला भेटायला या. एकेका शिष्याला उपदेश केलाय. सगळे शिष्य सद्गुरूंच्या चरणावर नतमस्तक झालेत. अरे नामधारका, तू विचारला त्या प्रश्नाचं उत्तर सद्गुरूंनी अशा पद्धतीने दिलंय. शिष्य म्हणती सद्गुरूंशी, शिष्याने शेवटी सांगितलं, अहो तुमचं वाक्य म्हणजे आम्हाला परीस आहे, तुमच्या वाक्याचा अवहेर आम्ही करू शकत नाही. गुरुवाक्य जो न करी तो पडे रवरव घोरी. त्यामुळे तुमचं वाक्य हे आम्हाला प्रमाण आहे. गुरुवाक्य हे महत्वाचं आहे, गुरु आज्ञा महत्वाची आहे. त्यामुळे आता तुम्ही सांगता आहे, तुमचं चरण सोडायची इच्छा नाही, तुम्हाला सोडून जाण्याची इच्छा नाही, पण गुरुवाक्य प्रमाण आहे म्हणून आम्ही जातो. आम्ही भूमीवरची सर्व तीर्थ हिंडतो. गुरुचे वाक्य जो न करी, गुरुवाक्य जो ऐकणार नाही, गुरुच्या शब्दाचा अवहेर करील, तो पडे रवरव घोरी, तो नरकात आहे नक्की. त्याचे घर यमपुरी, त्याचं घर म्हणजे यमपूर आहे. जो कोणी गुरुचं वाक्य ऐकणार नाही तो नरकातही पडेल, त्याचं घर हे यमपूर असेल आणि अखंड अशा प्रकारे तो नरक यातना भोगेल. त्यामुळे आम्हाला असं काही नको आहे, म्हणून आम्ही तुमचं वाक्य ऐकतोय आणि आम्ही जातोय. जावे आम्ही कवण तीर्थ. आता आम्हाला सांगा, आम्ही कुठल्या कुठल्याला तीर्थाला जाऊ? तुझे वाक्य दृढचित्त, तुमचं वाक्य अतिशय एकाग्रतेने आम्ही ऐकतोय. तुमचं चरण आमच्या हृदयामध्ये आहे. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जायला सांगाल तिथे आम्ही नक्की जाऊ. जे जे स्थानी निरोपदेशी, जाऊ तेथे निश्चयेशी भरवसी, तुझे वाक्यच आम्हासी. अहो तुम्ही सांगाल त्या त्या ठिकाणी आम्ही नक्की जाऊ, कारण तुमचं वाक्य हे सिद्धी आहे. गुरुवाक्यामध्ये प्रचंड ताकद आहे. म्हणून वेद, शास्त्र, पुराण हे सगळे सांगतात, गुरुवाक्य जो न करी तो पडे रवरव घोरी. ऐकून शिष्यांचे वचन, शिष्यांचं ते बोलणं ऐकल्यानंतर नृसिंह सरस्वती प्रसन्न झाले आणि काही साधारण तीर्थयात्रा त्या शिष्यांना सांगितली. सद्गुरु संतुष्ट झाले. शिष्यांनी जे काय वर्णन केलं, शिष्यांनी कुठलंही चुकीचं वर्णन केलं नाही.
शिष्यांनी सांगितलं, अहो तुमचं चरण म्हणजेच खरं आम्हाला तीर्थयात्रा आहे, पण तुमच्या शब्दाचा अवहेर करून आम्ही तुमच्या बरोबर येणार नाही, कारण गुरुवाक्य प्रमाण आहे. त्यामुळे आता तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही कुठल्या कुठल्या तीर्थाला जावं. तेव्हा सद्गुरू म्हणतात, सांगतो शांत चित्ताने ऐका. काही तीर्थ सद्गुरूंनी त्यांना सांगितली. ती काय सांगितली, कशी सांगितली, कुठे कुठे जायला सांगितलं, हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.